मग त्या परमपिता भगवान परमात्म्याचे आपण लेकर आहोत. त्या परमपिता भगवान परमात्म्याला काळजी लागली, काळजी. जेव्हा बाळ संकटात आहे, ओवी सांगून जाईल सर, ब्रह्म माझे कोटीचे बाळ, त्याची कर्म झाले आले पडळ, ते निरसवा केवळ हंस मी झालो. ज्यावेळेस त्यांना संकट पडलं, आता मी सृष्टीची रचना कशी करू, त्यावेळेस सर्वात प्रथम कल्पाच्या आरंभी त्या परमपिता भगवान परमात्म्यानं राजहंसाचं रूप घेतलं आणि सर्वात प्रथम ब्रह्मदेवाला त्यांनी उपदेश केला. आणि त्या उपदेशाच्या जोरावर ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करू शकले. आता ओवी सांगतो ज्ञानेश्वरीतली, ते हे कल्पादी भक्ती मिया भागवत मिशे ब्रह्मया उत्तम म्हणून धनंजय उपदेशिली. आणि ज्यावेळेस उपदेश केला त्यावेळेस तो थोरू केला एके नामे जेने. त्या नामाच्या बळावर, तत्वाच्या जोरावर ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. आणि ती रचना करीत असताना 4 खाणी सांगितल्यात, जारद, अंडद, स्वदेज आणि उद्भिज. या 4 खाणीमध्ये अनेक प्रकारचे प्राणी निर्माण केले. अनेक प्रकारचे मध्ये किती निर्माण केले तर 83,99,999 प्रकारचे निर्माण केले. आणि ज्यावेळेस सभोवताली दृष्टी टाकली त्यावेळेस मात्र दुःख झालं. का दुःख झालं की जेवढे प्राणी निर्माण केले त्याच्यामध्ये असा एकही प्राणी नाही की त्याला खरं कळतं, खोटं कळतं, पाप कळतं, पुण्य कळतंय, धर्म कळतो, अधर्म कळतो. नवे नवे भगवान परमात्म्याने मला हे शरीर दिलंय, पण नेमकं कशा करता दिलंय, मी नेमकं कोण आहे, मी तर कशा करता आलोय, मला कुठं जायचंय याचं एकालाही ज्ञान नाही. आणि म्हणून डोळ्यात तेल घालून सावध पवित्रा घेतला आणि शेवटचा प्राणी तयार केला तो म्हणजे मनुष्य प्राणी. बघा सगळे आडवे पण मनुष्य मात्र उभा तयार केलाय. आणि हा तयार करत असताना बंडू भाऊ या असणाऱ्या मानवी देहामध्ये भगवान परमात्म्याने एक अमूल्य किमतीची वस्तू टाकली की त्या वस्तूची किंमतच आपण करू शकत नाही. ती वस्तू या मनुष्य देहामध्ये टाकली. कोणती वस्तू टाकली? नाथ बाबा सांगतात, बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी, जेने ज्ञान देही विधेयी पायी पावते. निज ज्ञान नावाची, ब्रह्मज्ञान नावाची, आत्मज्ञान नावाची वस्तू या मानवी देहामध्ये टाकली. आणि त्या वस्तूमुळं फक्त आणि फक्त माणसालाच फक्त ज्ञान, इतरांना ज्ञान नाही. बर परत मनुष्य देह देत असताना परत एक हेतू ठेवून दिलाय, उद्देश ठेवून दिलाय. सुंदर प्रमाण दिलं तुम्ही. तर कोणता उद्देश ठेवला असेल बरं? होई सांगतो परत, निजात्म प्राप्ती लागोनी देवी केली मनुष्योनी, पण देवाचा विश्वास बुडवणी विशेष निज पतन. निजात्म प्राप्ती लागोनी देवी केली मनुष्योनी, मी नेमकं कोण आहे, मी कुठून आलोय, मला कुठं जायचंय. माऊली सांगतात, पाहे पा शरीराच्या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्यार तो अघवा सांडवणे. ऐका बरं का, मी विनोद सांगत नाही तुम्हाला, करमणुकीचं हे साधनच नाही. परंतु आता माफी मागून बोलू, कीर्तनाची मर्यादा ढासळली आहे. गणेश महाराज फार ढासळली, कीर्तनाची मर्यादाच राहिली नाही. विनोद, इकडच्या तिकडच्या गोष्टी नाही. निळोबराय म्हणतात की संत रंगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी डोळ्यासने सुखे डोलावे, जेणेकरून मूर्तीच्या अंतरी आयशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ज्यावेळेस तयार झालं मनुष्य शरीर आणि मी नेमकं कोण आणि मी कुठून आलोय याचा विचार करून या असणाऱ्या मानवी जन्माचं सार्थक करण्याकरता ही सरदार युनिट तयार केली. यानं जर ठरवलंच मला देव व्हायचं तर देव झाल्याशिवाय राहणार नाही. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तमची गती, देवच होईल म्हणतात देवची होती, ठरवलंच देव झाल्याशिवाय राहणार नाही. आता त्याच्याही पुढचा विचार केला तर देवच आपण, देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे, तुम्ही पुढे गेल्यानंतर पाहू आपण. परंतु ठरवलं त्यानं तर तो काही होऊ शकतो, देव होऊ शकतो, मुक्त होऊ शकतो, नरकाला पण जाऊ शकतो. ठरवलं जे ठरवेल ते होऊ शकतो. आता मनुष्य जन्म दिला, परंतु मात्र परत सांगतात, अनेक खानी आहार निद्रा
भय मैथुनाचा चिथारा आणि तेथे प्रधानपुरा भोगत येथे पा. या अनेक खाणीमध्ये तेथे भय मैथुनाचा चिथारा आहे, संपूर्ण घाण आहे. आणि त्यामध्ये हा मनुष्य जन्म भगवान परमात्म्याने तो आम्हाला दिला आहे. परंतु विषयाच्या अधीन झाला आणि विषयाच्या अधीन होऊन या माणूस जन्माचं त्याने मात्र केलं. मात्र विषय विसर पडला पण पडत नाही. म्हणून माऊली सांगतात विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू तो गोडू विषय जीवाशी झाला. म्हणून या जगताचा विचार जर केला तर जगतामध्ये 4 प्रकारचे वर्ग पडतात. 4 प्रकारचे वर्ग पडतात. एक वर्ग असा आहे की त्याला स्वतःचं हित कळत नाही, दुसऱ्याचं पण हित कळत नाही, असा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे त्याला केवळ फक्त स्वतःचाच हित कळतं आणि स्वतःचं हित करत असताना दुसऱ्याचं किती नुकसान होतंय याचा तो विचार करत नाही, असा एक वर्ग आहे. तिसरा वर्ग असा आहे त्याला काही अंशी स्वतःचं हित कळतं आणि दुसऱ्याचं पण हित कळतं, असा एक वर्ग आहे. आणि चौथा वर्ग असा आहे त्यांना केवळ फक्त आणि फक्त दुसऱ्याचंच हित कळतं, दुसऱ्याचाच फायदा कळतो आणि दुसऱ्याचं हित करत असताना, दुसऱ्याचा फायदा करत असताना स्वतःचं नुकसान किती होतंय याचा ते विचार करत नाही, असा एक वर्ग आहे पहा. आणि तो वर्ग म्हणजे संत वर्ग आहे. आता पहिल्या वर्गाचा थोडक्यामध्ये विचार जर केला की त्याला स्वतःचं हित कळत नाही आणि दुसऱ्याचं पण हित कळत नाही, असा कोणता वर्ग आहे? चला ज्ञानेश्वरीमध्ये मला ज्ञानेश्वरी बोलायला आवडतं. बघा माऊली सांगतात पतंग नावाचा प्राणी. पतंग पूर्वी मायमावल्या दिवा लावायचा, कंदील लावायचा, पण चिमणी लावायचा. आणि तो पतंग काय करायचा, पतंग नावाचा प्राणी त्या दिव्याभोवती घिरट्या घालायचा असा, आणि घिरट्या घालून काय करायचा, दिवाही मालवायचा आणि स्वतः जळून खाक व्हायचा. म्हणजे स्वतःचा फायदा नाही आणि दुसऱ्याचा फायदा नाही. आता ओवी सांगतो. आणि आपण अंगे जळे नागवी जगाचे डोळे, पतंग जायसा जळे दीपाचे निपा. म्हणजे स्वतःचं हित नाही आणि दुसऱ्याचं हित नाही. दुसरा वर्ग असा आहे की त्याला केवळ फक्त स्वतःचाच फायदा कळतो, दुसऱ्याचं किती नुकसान होतं याचा तो विचार करत नाही. पेटी मास्तर बघा माऊली म्हणतात पराचे हित पाहे तैसे मने वाचा काय, स्वार्थ साधिताना पाहे पराचे हित. म्हणजे स्वतःचं हित कळत असताना दुसऱ्याचा तो फायदा पाहत नाही. महात्म्याच्या मुखातून ऐकलं, बाबांच्या मुखातून ऐकलं होतं की आपली बिडी पेटण्याकरता स्वतः दुसऱ्याच्या मिशाला तरी चालतील, पण आपली बिडी मात्र पेटली पाहिजे. म्हणजे स्वतःचाच फक्त फायदा, दुसऱ्याचा फायदा पाहतच नाही. आणि तिसरा वर्ग असा आहे तो काही अंशी आपलाही फायदा पाहतो. म्हणजे आपण जीवन जगत असताना आपलाही फायदा झाला पाहिजे आणि दुसऱ्याचाही फायदा झाला पाहिजे, असा एक वर्ग आहे पहा. त्याचं उदाहरण देत असताना माऊली ज्ञानेश्वरीच्या 12 अध्यायात सांगतात, गंगेचं उदाहरण देतात. गंगेचं ज्यावेळेस गंगा उगम पावते डोंगरात मध्ये आणि ती वाहत 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 ज्यावेळेस समुद्राला जाते आणि ज्यावेळेस समुद्राला वाहत वाहत जाणं हे तिचा फायदा आहे, तिचं काम आहे. कारण जिथून आले तिथं जायचंय हे तिचं काम आहे. समुद्रातून आली आणि समुद्रात जायचंय. पाऊस आपल्याला कुठून येतो? समुद्रातून येतो. पण डायरेक्ट येतो का? डायरेक्ट नाही. समुद्रामध्ये वानळ नावाचा अग्नी आहे. ज्यावेळेस उष्णता तयार होते, त्याची वाफ तयार होते आणि त्या वाफेचे ढग तयार होतात, नंतर पाऊस येतो. मग ते पडलेलं पावसाचं पाणी परत डोंगरावर उतरत उतरत दऱ्या पड्या तळ्यातून वड्या नाल्यातून वाहत वाहत कुठं जातं? समुद्राला जातं. त्या पाण्याला शौक वाटतंय मी कुठून आलोय, मला कुठं जायचंय, पण आपल्याला मात्र माहित नाही आपण कुठून आलो तर कुठं जायचंय. चला पुढं. मग ती गंगा काय करते, ज्यावेळी वाहत 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 जाते आणि ती जात असताना तिच्या काठावर जी काही जीवसृष्टी असेल, वनस्पती असतील, तिचे तृष्णा शांत करत जाते. माऊली म्हणतात का फिडित पाप ताप पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे पा. म्हणजे वाहत जाणं हा स्वार्थ आहे आणि जाता जाता दुसऱ्याची तहान शांत करणं हा परार्थ आहे, म्हणजे दुसऱ्याचं हित आहे. हा तिसरा वर्ग. आणि चौथा वर्ग जो आहे
तो केवळ फक्त दुसऱ्याचंच हित पाहतो आणि दुसऱ्याचं हित जोपासत असताना आपलं किती नुकसान होतंय याचा ते विचार करत देह कष्ट भीती पर उपकार देह कष्ट भीती पर उपकार जग जगला संतांच्या विभूती जग जगला देह कष्टविती परोपकारे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे पहा जगाकरता आपला देह कष्टवतात कौले म्हणतात अहितापासून काढिती हित देवनी वाढविती नाही सुती प्रोती माऊली जगा काय ओव्यात माऊलीच्या म्हणून एक तरी ओवी अनुभवावी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी त्याच्याही पुढे तुकोबराय सांगतात आपलं प्रपंचाची होळी झाली तरी चालेल पण या जगाचं कल्याणच झालं पाहिजे संसाराच्या नावे घालोन या शून्य 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 वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरी भजनी हो हरी भजनी धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरी भजनी हो हरी भजनी असा एक वर्ग तो संत वर्ग आहे की आपलं काही झालं तरी चालल आपण अनेकांचे उदाहरण आपण पाहतो जे संत महात्मे होऊन गेले त्यांनी स्वतः करता काहीच केलं नाही केलं ते फक्त समाजाकरता केलं जगुरु तुकोबारायांनी स्वतःची जहागिरी वाटून टाकली वह्या इंद्रायणीच बुडवल्या कोणा करता आपल्या करता केलं आता आम्ही गोळा करायला घालतो भाग आमचा सोडून काय परंतु साधू संतांनी मात्र संसाराची होळी केली मला सांगा त्यांनी जर ठरवलंच असतं काय नसतं केलं बरं त्यांनी काय नसतं करता आलं किती मड बांधले असते किती काय केलं असतं किती संपत्ती गोळा केली असते काही केलं असतं पण नाही जवळचं गुरुवर्य सद्गुरुनाथ नाना महाराजांचं उदाहरण बघा दादांचं उदाहरण बघा काही करू शकत येतो काही करू शकतात काही बी करील ते काय नो हे महाराज काही करणार नाही काही करू शकतात पण संत त्याच्याकरता येतच नाहीत फक्त तेवढेच करता उद्धाराया जन जड जीवा किंवा शोधून आले संत जगाचे हित आणि अहित हो अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा असो या जगतामध्ये आता आपण आलो आणि त्यातली त्यात मनुष्य देह धारण करून आलो मला सांगा प्रत्येकाला एक दिवस जायचं का नाही जायचं कोणाला नाही जायचं वर हात करा प्रत्येकाला एक दिवस जायचंय अरे तुम्हाला जायचं याच्यात नवल नाही परंतु ज्या परमपिता भगवान परमात्म्याचा अवतार घेतले अनंत अवतार आहेत अनंत अवतार घेशी भक्ता कारणे किंवा अवताराच्या राशी म्हटलेले अशा अनंत अवतारामध्ये महत्वाचे अवतार आहेत
त्यामध्ये 10 अवतार महत्वाचे सांगितले आणि त्या 10 अवतारामध्ये सुद्धा 2 पूर्ण आणि पूर्णोत्तम अवतार राम आणि कृष्ण, त्यांना सुद्धा एक दिवस देह सोडून जावं लागलंय. येथे उरूनही आले अवतार, येते पावन जीव किती, येते पावन जीव किती. येथे उरूनही आले अवतार, येते पावन जीव किती, येते पावन जीव किती. सुंदर प्रमाण ते सांगतात. येथे ओरून आले अवतार, येरे ते जीव पामर किती. अरे त्यांना जावं लागले तर तो आम्हाला स्वतः जायचंय. शंका निर्माण होईल. यांनी कधी देह ठेवलं. जरासंध नावाच्या पारध्यानं 5 अंगठ्याला बाण मारला. त्या दिवशी श्रीकृष्ण परमात्मा अवतार कार्य संपवलं आणि शराई नदीमध्ये देह समर्पण करून रामप्रभू अवतार कार्य संपवलं. याच्या पाठीमागची आख्यायिका फार मोठी आहे, परंतु ते सुद्धा थांबले नाही. त्यांना सुद्धा दिवस जावंच लागलं. तसं तुम्हाला सुद्धा एक दिवस जायचं हे निश्चित, फक्त कधी जायचंय याची वेळ मात्र ठरलेली नाही, पण जायचं हे निश्चित. जसे आबा गेले तसं आपल्याला एक दिवस जायचंय, परंतु जायचं हे जर निश्चित आहे, परंतु मला जायचंय याची आठवण किती जणाला आहे बरं, स्मरण किती जणाला आहे. मी एक दिवस जाणार आहे म्हणून मला जायचंय. मरणाची कारे नाही आठवण, संचिताचे धन लोभ आणि हेवा म्हटलं. मला जायचं याची मात्र आठवण अजिबात नाही. आणि म्हणून मायबाप परत हा मनुष्य जन्म नाही, शेवटची पाळी. एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे. हो, शेवटचा जन्म आहे. हे जंक्शन ठेशन आहे. जसे ही मंडळी गेली तसं आपल्याला पण जायचं एक दिवस. पण जात असताना एक विचार करायचा आहे, मला जायचंय, परंतु ज्या कारणाकरता भगवान परमात्म्याने मनुष्य जन्म मला दिलाय त्या असताना जन्माचं सार्थक माझं झालं पाहिजे. जसं अर्जुन कबुली दिली, जी जन्मले पण आपुले, आजी म्या डोळा देखिले, जीवित हाता चालले आवडत असे. आज आयुष्य उज्ज्वल झाली, माझ्या दैवादशा उदयले, जय वाक्य कृपा लाधरी दैवी केली. मग देवा माझ्या जन्माचं सार्थक झालं. माझा जन्म मी माझ्या डोळ्यानं पाहतोय. आता मला काही करण्याची गरज नाही. आपला प्रत्येकाचा जन्म दोनदा होतो मायबाप, दोनदा. एकदा आईच्या उदरात न होतो आणि एकदा ज्यावेळेस एखादा ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय आणि कृपाळू साधू संत आपल्या जीवनामध्ये येतात आणि संत जीवनामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस ते संत अनादिकाळचं ते तत्व आहे त्या तत्वाचा महावाक्याचा उपदेश तुम्ही आम्हाला करून आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख करून देतात, त्या दिवशी आपला दुसरा जन्म होतो आणि त्याला द्विज म्हणतात शास्त्रामध्ये. जसं बघा तुम्ही आम्ही भक्ती करतो, प्रत्येक जण भक्ती करतोय. कोण भक्ती करत नाही? गळ्यात माळ असू द्या नाही तर नसू द्या, पण प्रत्येक जण भक्ती करतोय. सर बरोबर आहे नाही? म्हणून तुम्ही दिंडी जेव घालता. नसू द्या माळ पण दिंडी जेव घालतात म्हणजे भक्ती चालूच. मग कोण भक्ती करत? बरं का भक्ती करतात बरं? दिंडी जेव घालणं कोण सांगते तुम्हाला? कोण मंदिरात जायला सांगते? कोण वारीला जायला सांगते? कोण सांगते कीर्तनात द्यायला? आपल्या आतमध्ये असणारा जो परमात्मा आहे की ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, असा असताना तो परमात्मा सांगतो उठ भाऊ जा, तुला झेंडे महाराजांचा फोन आलाय, तुला जायचंय कीर्तनाला. तो सांगतोय चाले शरीर कोणाच्या सत्ते कोण बोलवितो हरिबीन, पर्वती पैसरण संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वीने भुतेवावी आज्ञा माझी. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सो घालत नाही. मग तो असणारा परमात्मा सांगतोय की हे कर भाऊ. म्हणून विचार जर केला तर मनुष्य प्राणी जो आहे ना तो स्वभावताच भजनशील आहे. कसा? ज्यावेळेस तो आईच्या उदरात होता ना, आईच्या उदरामध्ये असताना, आईच्या उदरामध्ये एअर कंडिशन बांगला आहे काय? आईच्या उदरामध्ये आत रव रव दुर्गंधी, मलमूत्राचा बांधा,
वरी चर्मू घातले कुर्मेकेटाचा सांदा आज संपूर्ण नरक झालेला नरक. आईच्या उदरामध्ये संपूर्ण नरक ते ज्यावेळेस नाका डोळ्यात तोंडात जातंय आणि त्या असताना त्या गर्भावासाचे दुःख आहे ते दुःख किती आहे, किती दुःख आहे सांगताच येत नाही एवढं दुःख आहे. तुकोबरा या ठिकाणी म्हणतात काय सांगू गर्भेच्या यातना मज भोगेता नारायणा मांस मल मूत्र जाना. म्हणजे इतकं दुःख आहे आणि ते दुःख भोगत असताना मग तो परमात्मा लांब नसतो तिथंच असतो. पण शंका निर्माण होईल परत तो तिथं कधी आला, कधी आला बघा. माय मावल्याला विचारा, घरी गेल्यानंतर आपण आपल्या आईला विचारू शकतो, पत्नीला विचारू शकतो, बहिणीला विचारू शकतो पा की ताई आई ज्यावेळेस आपण आईच्या पोटामध्ये असतो आणि ज्यावेळेस त्या मायला 7वा महिना लागतो त्यावेळेस तो परमात्मा त्या बाळाची टाळू फोडतो आणि त्या गर्भामध्ये प्रवेश करतो पहा. आणि जेव्हा गर्भामध्ये प्रवेश केल्यानंतर तिथं ज्यावेळेस ती घाण आहे घाण नरक आणि ते दुःख भोगत असताना मग तो त्या परमात्म्याला तो जीव विनंती करतो पहा देवा एकदा फक्त दुःखातून वेगळं कर. एक वेळा करी या दुःखा वेगळं, एक वेळा करी या दुःखा वेगळं, एक वेळा करी या दुःखा वेगळं, एक वेळा करी या दुःखा तिथं तो परमात्म्याची विनंती करतोय देवा एकदा फक्त मला दुःखातून वेगळं कर. आणि जर या दुःखातून तुम्हाला व्यक्त केलंच तर आठवीन तुझं स्मरण करीन, तुझी भक्ती करीन, तुझी वारी करीन, तुझं चिंतन करीन, पण काही कर पण मला एकदा या दुःखातून वेगळं कर. वचन देतो दिले गर्भात वचन तुझे करीन भजन. मग तो कृपावंत आहे, ऐसा कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. आणि मग तो परमपिता भगवान परमतेची विनंती मान्य करतो, आईच्या उदरातनं सुखरूप बाहेर काढतो. ज्यावेळेस सुखरूप बाहेर काढतो आणि बाहेर काढल्याबरोबर एक क्रिया घडल्या जाते पहा, नाळं खाल्ल्या जातात त्या बाळाचं नाळं. आणि नाळं खाल्यानंतर त्या ठिकाणी गाठणे देतात. किती गाठणे जातात मावल्यानं? 3 गाठणे जातात बरोबर. त्या 3 गाठीला 3 बंद म्हणतात, मूळ बंद, उड्याणा बंद आणि जालिंदर बंद. आणि ज्यावेळेस ते नाळं खाल्लं जातं आणि ते नाळं खाल्ल्याबरोबर परिणाम असा होतो की या असणाऱ्या कलियुगाचा स्पर्श होतो, कलीचा स्पर्श होतो, मायेचा स्पर्श होतो आणि भगवान परमात्म्याला जे वचन दिले ते वचन तो विसरतो. नामदेव महाराज म्हणतात धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडे. लगेच विसरतो आणि लगेच त्या परमात्म्याशी बेमान होतो आणि लगेच म्हणायला लागतो, रडायला लागतो, कवा कवा त्या मी असं बोललोच नाही म्हणले. तिथंच बेमान होतो. परिणाम दिवस उगाल्यापासून रात्री झोपेपर्यंत, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत फक्त एकाच गोष्टी करता खटपट करतोय, फक्त सुख, समाधान, शांती. पण कोण सुखी जगामध्ये? फक्त संतच सुखी, दुसरं कोणी सुखी नाही. कीर्तनकार सुखी नाही माझ्या मते. मी तो नाहीच. सुखी फक्त संत आहे, संत फक्त. हो, आनंदी राहिले. हो, सुखी जेणे भावे तिने जग निभवावे म्हटलेलं आहे. मग विसरला आणि विसरता परिणाम ते सांगतात विसरली तया थोर झाली बचतीला खाली 84चा हो, बचतीला खाली 84चा, बचतीला खाली 84चा,
विसरली तया थोर झाली हानी. विसराचा परिणाम हानी झाली, थोर झाली म्हणजे अमाप झाली, इतकी झाली तिथं वर्णन, इतकी हानी झाली आणि परिणाम मग दुःख बघतोय, दुःख. हा, आणि म्हणून परत हा जन्म नाही. मागुता हाची ध्येय पावसी हे तर घडेसा शेवटचा जन्म आहे. आणि ज्या कारणाकरता भगवतो मामाला त्याचे कारण ते साध्यापर्यंत मामाला जायचंय. बघा आता मिळाला इथपर्यंत ठीक, पण याची किंमत किती आहे? या मनुष्य देहाची किंमत किती आहे सांगता येईल? एक डोळा आपला खराब होऊ द्या, एक कांदा खराब होऊ द्या, नख खराब होऊ द्या, एक किडनी खराब होऊ द्या, पण जशी आहे तशी कितीही पद्धतीने मिळेल. याची किंमत किती आहे? याची किंमत एक सुभाषितकार सांगतात, मेरू तुल्य पृथ्वी दिदल्या स्वर्ण न मिळे एक क्षण नरदेह. म्हणजे मेरू पर्वत एका पारड्यात टाकायचा. आता मेरू पर्वत आपल्याला माहितीच नाही, ज्यांनी बघितलं असेल त्याला माहिती आहे, पण आता समोर चांदीचा माल तर माहिती आहे सगळ्यांना. तो एका पारड्यात टाकायचा आणि एका पारड्यात सोनं टाकायचं आणि ते बरोबरीचं झाल्यानंतर, समान झाल्यानंतर एक क्षण फक्त मनुजन्म मिळतोय. एवढं सोनं म्हटल्यानंतर एक क्षण मिळतोय. एका तोळ्याचा भाव किती आहे? मग एक क्षण कशाला म्हणतात? डोळ्याची पापणी उघड झाप करायला जेवढा वेळ होतो त्याला एक क्षण म्हणतात. किंवा आपण श्वास घेतो, श्वास घेतो आणि सोडतो, याच्यामध्ये जे अंतर आहे ना दोन श्वासांमधलं, त्याला एक क्षण म्हणतात. पहा मग किती क्षण झाले तर आतापर्यंत गणेश किती वय आता किती क्षण झाले असतील मला नंतर सांगा. एक क्षण मनुष्य जन्म मिळण्याकरता एवढं सोनं द्यावं लागतं. एवढी किंमत ह्या मनुष्य द्यायची, एवढी किंमत आहे. परंतु ज्याच्या करता ते न करता विषयाच्या अधीन झाला आणि या जीवनाचं मात्र केलं. विषय विषयाचा पडी पाडून मी सांगून गेलो. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे 5 विषय आहेत. 5 विषयाच्या नादी लागला आणि या जीवनाचं मात्र केलं. म्हणून परत नाही. गॅरंटीचा विचार केला तर मी बोलतोय तुम्ही ऐकायची गॅरंटी? मृत्यू जबडा वासून बसलाय, कधी येईल कधी घाला घालीन सांगता येत नाही. मृत्यूने विचारे देशवेश, मृत्यूने पाहे काळ वेळ, कधी तर तात्काळाचा आयुष्याचा. मृत्यू काळ पाहत नाही, मृत्यू वेळ पाहत नाही. पण त्याच्या मनात जर आलं ना मी पुढचा शब्द बोलन आणि तुम्ही ऐकतानाची गॅरंटी क्षण भंगूर नाही भरवसा म्हटलेला आहे. बघा ज्यांचा आपण हा या ठिकाणी कार्यक्रम करतोय, आबांचा विचार जर केला, मला वाटतं 1 महिना 1.5 महिन्यात लग्न झालं होतं मुलीचं आहे ना. त्या लग्नामध्ये मी त्यांच्यासोबत भेटलो होतो. असं वाटलं ना जेव्हा बातमी कानावर आली किंवा आमच्या दरेकर काकाची बातमी कानावर आली, नानांची बातमी कानावर आली, जाधव बाबांची बातमी कानावर आली, वाटलंच नव्हतं असं ते घडलं म्हणून, पण घडलंय. कारण मृत्यूने विचारी देशवेश, मृत्यूने पाहे काळ वेळ, करीत तात्काळाचा आयुष्यात. मृत्यू काळ पाहत नाही, मृत्यू वेळ पाहत नाही. त्याच्या मनात आलत ना बस पुढचा श्वास आपल्याला घेऊन देणार नाही. मग मिळालाय मनुष्य जन्म आणि त्या मनुजन्माचं सार्थक करण्याकरता तो मनुष्य प्राणी जोपर्यंत एखाद्या साधूची शरणागती करत नाही, संतांची शरणागती करत नाही, माझ्यासारख्या बोंशी नाही,
माझ्यासारख्या महाराजांची नाही, पण आम्ही यांचेच पाय धुवून करणारे माणसं आहोत. फक्त साधू जीवनामध्ये भेटला पाहिजे.